नमस्ते मित्रांनो, आरोग्य विमा पॉलिसी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पाहूनच आपण आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची आहे. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आरोग्य विमा पॉलिसीमध्ये आपल्याला आपल्या रूम रेंटवर कसल्याही प्रकारचं कॅपिंग नको आहे. जो रूम रेंट आहे त्याचा खर्च आपल्याला ॲट ॲक्च्युअल मिळावा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हॉस्पिटलायझेशनच्या खर्चामध्ये कसल्याही प्रकारचं कोपेमेंट नसावं. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की जर 100 रुपये बिल झाले तर त्यातले 10 रुपये हे ॲज अ कस्टमर म्हणून आपल्याला भरावे लागतील. बाकीचे 90 रुपये कंपनी पे करेल. तर असं कुठल्याही प्रकारचं कोपे नसावं. मिळणारा जो खर्च आहे तो पूर्णपणे मिळाला पाहिजे मित्रांनो. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कन्झ्युमेबल्सचे सर्व पैसे कवर केलेले असावेत. अर्थात असं आहे की काही पॉलिसींमध्ये बऱ्याचशा आरोग्य विमा कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये कन्झ्युमेबल्स कवरचे पैसे हे आरोग्य विमा पॉलिसीमध्ये दिले जात नाही आहे. तर आपण अशी विमा पॉलिसी घ्यायची की ज्यामध्ये कन्झ्युमेबल्सचे देखील सर्व पैसे आपल्याला मिळतील, जेणेकरून आपल्या खिशातून एकही रुपया जाणार नाही आहे. सर्वच्या सर्व खर्च हा कंपनीकडून मिळेल. आरोग्य विमा पॉलिसी घेताना ती कमीत कमी 50 लाख रुपये रकमेची घ्यायची आहे मित्रांनो. किमान 50 लाख रुपये रकमेची आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची आहे. आणि आरोग्य विमा पॉलिसी घेताना आपण कधीही पॉलिसी ही ऑनलाईन घ्यायची नाही आहे मित्रांनो. पॉलिसी घेताना आपला जो कोण जवळचा विमा प्रतिनिधी असेल, आपला सल्लागार असेल, त्यांच्यामार्फतच आपण आरोग्य विमा पॉलिसी घ्यायची आहे. जेणेकरून क्लेमच्या वेळेस आपल्याला खूप त्यांची मदत होते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या जातात. धन्यवाद.